हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। अशा वेळेला महाराष्ट्रात विधिमंडळाच्या दोनही सभागृहामध्ये या सरकारनं विरोधी पक्षनेता ठेवला नाही, विधानसभेत देत नाही आणि विधान परिषदेत सुद्धा नेमू दिला नाही। अशा वेळेला अशा संकट समयी सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाचा नेता जो असतो तो आवाज उठवत असतो आणि त्यातून सरकारला दिशा मिळते। कारण सरकारबरोबर विरोधी पक्ष नेता सुद्धा अशा संकटाच्या जागी फिरत असतो, लोकांची मतं समजून घेत असतो, लोकांचं दुःख समजून घेतो आणि त्यानंतर तो आपली भूमिका मांडतो आणि त्यातून सुद्धा सरकारला एक दिशा मिळते। पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या राज्याचे गृहमंत्री अमित शहा या तिघांनी लोकशाही विरुद्ध कट केलेलं कारस्थान केलंय आणि या तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेविरुद्ध सुद्धा कारस्थान केलेलं आहे आणि या तिघांनी संपूर्ण राज्याच्या विरुद्ध आमच्या कारस्थान केलं। विरोधी पक्षनेते पद नसणं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा या राज्याच्या जनतेचा जो आक्रोश आहे तो दडपण्याचा प्रयत्न आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी असं विधानसभेतल्या तिन्ही प्रमुख पक्षांनी कळवलं। शिवसेना हा मोठा पक्ष, विधान परिषदेमध्ये सुद्धा अंबादास दानवे निवृत्त झाल्यावर त्या पदावरून काँग्रेसच्या नेतृत्वानं सगळ्यांच्या संमतीने एक नाव कळवलेलं आहे। मला वाटतं सतेज पाटील यांचं नाव त्यांनाही नेमलं जात नाही। याचा अर्थ काय समजायचं? लोकशाहीच्या गप्पा मारता ना तुम्ही, स्वातंत्र्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संसद, विधानसभा ह्याच्यावर तुम्ही प्रवचन जोडता। मग तुम्ही दोन्ही सभागृहात महाराष्ट्रात ज्या राज्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले त्या राज्यामध्ये दोन सभागृहात विरोधी पक्षनेता नसावा आणि एवढं संकट आहे राज्यामध्ये। जनतेच्या वतीनं आवाज उठवणारा तुम्ही नेता विरोधी पक्ष नेता ठेवलेला नाहीये, तुम्ही काय जनतेला मदत करणार?